नमस्कार मित्रांनो. हे पहा, आज देशामध्ये त्यातील युवांचं फार मोठं आंदोलन चालू आहे. परंतु आपल्या देशातला एकही न्यूज चॅनल यांचं आंदोलन आपल्याला दाखवत नाही किंवा यांच्या खऱ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत नाही. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला यूट्यूबर्स किंवा इंस्टाग्राम यासारख्या चॅनल मार्फत, यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक ह्या सगळ्या खऱ्या बातम्या, खऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे आपल्याला कळते की तिथल्या विद्यार्थ्यांवर मारहाण होते. तिथं पोलीस नसून काही असे भाडोत्री माणसं जे पोलिसांच्या काट्या हातात घेऊन युवावरती अमानुषपणे मारहाण करतायत. पोलिसांनी ज्या पद्धतीनं अमानुषपणे डोकं फुटेपर्यंत मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना तिथं मारलेलं आहे. त्यांच्यावरती अमानुषपणे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, त्यांना मारहाण केलेली आहे. याचा केंद्र सरकारला उत्तर द्यावंच लागेल. आणि जोपर्यंत हे मोदी सरकार इथून उलथून निघत नाही, तोपर्यंत हे युवांचं आंदोलन चालूच राहिलं पाहिजे.